मुंगळा ग्रामपंचायत भ्रष्टाचार विरोधात आमरण उपोषण सुरू। मालेगाव तालुक्यातील मुंगळा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी विशाल बबन मोरे यांनी आजपासून मालेगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणकर्त्यांनी यापूर्वी झालेल्या चौकशी अहवालानुसार दोषी आढळलेल्या आरोपींना तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी प्रमुख मागणी केली आहे। याशिवाय संपूर्ण प्रकरणाचा फेर चौकशीसाठी स्वतंत्र समिती गठीत करण्यात यावी, संबंधित अधिकाऱ्यांनी गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, तसेच भ्रष्टाचारात सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। विशाल मोरे यांनी ठणकावून सांगितले की जोपर्यंत मागण्यांवर ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार। या आंदोलनाकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले असून प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी वाशिम प्रतिनिधी सारनाथ अवचार यांचा रिपोर्ट। बोला। मी विशाल बबन मोरे। मी वारंवार तहसीलदार साहेब असो, गटविकास अधिकारी असो किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब असो यांना आमच्या गावातील जी मागील चौकशी झाली होती त्या चौकशीचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आणि अहवालामध्ये गटविकास अधिकारी साहेबांनी आम्हाला असं नमूद करून दिलेलं आहे की तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांनी कसूर केला आहे म्हणून। तर या जे आम्हाला अहवाल दिला होता या अहवालानंतर त्यांनी कुठल्याच प्रकारची आज 10 महिने होतात कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही। त्याविरोधात आम्ही या निषेधार्थ उपोषणाला आजपासून सुरुवात केलेली आहे आणि आमचा एकच अजेंडा आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आणि दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही।